बोरगिरी गावामध्ये आपण आता पोहोचून गेलो। हे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे। समोर आपल्याला समाधी, अज्ञात वीरांच्या समाधी पाहायला भेटत आहेत। साधारण पुण्यापासून 105 किलोमीटर म्हणजे हडपसरपासून 105 किलोमीटर प्रवास करून व 3 तासाच्या या प्रवासानंतर आपण पोहोचलोय आता गडापाशी। समोर पाहू शकतो आपला गड आहे। छोटेखानी किल्ला आहे। जायला आपणाला 15 ते 20 मिनिटं पुरेशी होऊन जातील। लेणी आहेत आणि किल्ला खूप सुंदर ट्रेक होणार आहे छोटेखानी आपला। उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आपल्याला त्रास जाणवतो, पण किल्ला छोटा आहे त्यामुळे एवढा पण काही आपल्याला त्रास नाही। काळी मैना लागण्यास सुरुवात झाली आहे। हे पाहू शकतो। 5 मिनिटं झालं आपण गावातून सुरू केलेले। हे पाहू शकतो या ठिकाणी एक आहे। पावसाच्या दिवसांमध्ये बोरगिरी आणि आजूबाजूचा परिसर खूप निसर्ग संपन्न असतो। खूप मोठ्या प्रमाणात धबधबे वाहत असतात। आपण या रातकड्यांचा जर आवाज ऐकला तर आपल्याला एकदम किर्र असा आवाज या ठिकाणी ऐकण्यास भेटत आहे। या ठिकाणचा जो समोरचा धबधबा आहे तो पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूपच अप्रतिम व नयनरम्य असतो। गाडी आपली पाठीमागच्या या बंधाऱ्यापर्यंत येऊ शकते व्यवस्थित। तिथून आता आपला ट्रेक चालू झाला आहे। 10 मिनिटं लागतील आपणाला वरपर्यंत या लेण्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्या ठिकाणापासून 10 मिनिटं आपणाला किल्ल्यावर पोहोचण्यासाठी लागून जातील। थोड्याफार प्रमाणात पाणी अजून सुद्धा आहे धबधब्याचे। पावसाचे दिवस नाहीत त्याच्यामुळे या बंधाऱ्यातून आपण सहज चालत येतो। थोडे पाणी अजून आहे पाहू शकतोय। आपला खरा ट्रेक आता सुरू होणार आहे व बोरगिरी किल्ल्याची गडाची माहिती व्यवस्थित अशी आपणाला देण्यात आली आहे। आता आपल्याला या रोडने सरळ गडाकडे जायचे आहे। 5 मिनिटात तिथे पोहोचतो व 5 मिनिटात वर। चला, वन खात्याच्या मार्फत अशी व्यवस्थित कमान वगैरे केली आहे सिमेंटची व दोन्ही बाजूला रेलिंग बसवण्यात आली आहे। पावसाच्या दिवसात रस्ता निसरडा होतो त्यामुळे जरा आपणाला पाय वगैरे सरकू नये म्हणून अशी सोय करण्यात आली आहे। गडावर आपण आल्यानंतर प्लॅस्टिक किंवा तुमचं बाकीच्या ज्या वस्तू असतात कुरकुरीचे पॅकेट वगैरे या अशी कोणत्याही प्रकारची घाण गडावर करू नका। शांत सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे। निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्या। वर आल्यानंतर वन खात्यामार्फत अशी बसण्याची सोय करण्यात आली आहे। तारीख आहे 9 एप्रिल 2024 गुढीपाडवा। आपण आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बोरगिरी किल्ल्यावर आलो आहे व आपण गडावर गुढीसुद्धा उभारणार आहे। गावातून 10 मिनिटं चालत आल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचतो। हा जो रोड गेला आहे तो लेणीकडे गेला आहे आणि हा
आपल्या गडावर गेला आहे. प्रथम आपण गड पाहणार आहे, नंतर येऊन लेणी करणार आहे. बोरगिरीचे लेणे आहेत ते आपण नंतर करणार आहे. प्रथम आपण गडावर जाऊन येऊ. वन खात्यामार्फत पाहू शकतो अशी या ठिकाणी पावसात थोडा रिस्की पॅच असतो, त्यामुळे चांगली सोय केली आहे. सिमेंटचे कट्टे बसवले ते सुधारणा खूप चांगली होत आहे. गडावर एक चांगलेच बोलावं लागेल, परंतु थोडासा अजून व्यवस्थित हे पहा. हा अवघड पॅच होता, घसरण्याची बी शक्यता जास्त असायची, त्यामुळे वन खात्यामार्फत चांगली सोय केली आहे. गडाच्या तटबंदीचे अवशेष दगड असे पडलेले पाहायला भेटत आहेत. समोरचे जे धबधबे आहेत ते पावसाच्या दिवसात खूपच प्रमाणात असतात. पदरगड किल्ल्यात सुद्धा या ठिकाणी म्हणजे जवळच आहे व भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे. ते इथून ट्रेक आहे, साधारण तो 4 तासाचा ट्रेक असेल. 7 किलोमीटर अंतर आहे बोरगिरी ते भीमाशंकर हा ट्रेक. पाहू शकतोय हा थोडा अवघड पॅच होता, व्यवस्थित केली सोय इथं वन खात्यामार्फत. आजूबाजूचा परिसर थोडा अवघड पॅच आहे. तटबंदी पाहायला भेटत आहे वरच्या बाजूस. या बाजूला काही आहे का पाहू. पाण्याचे टाकं वगैरे आणि गडावर जाऊ. नाही नाही काही, ही तटबंदी फक्त. त्यानंतर अशा या कातळात कोरलेल्या व बांधीव पायऱ्या पाहायला भेटत आहेत आता आपणाला. हे पहा, या अशा बांधीव पायऱ्या आहेत काही व या कातळात कोरलेल्या. हे पाहू शकतोय तटबंद रोजाचा बघू जाऊन पाहू. गडाच्या उद्ध्वस्त अशा या प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश केला आहे. गडावर प्रवेश केल्यानंतर लगेच आपणाला एक असं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. प्रथम ते पाहू, नंतर गडावर जाऊ. हे पाहिजे असे हे पहा, हे असं पाण्याचं टाकं आहे गाळ्यातला. हे पहा, अप्रतिम असणारी ही पाण्याची टाकी आहेत. याही ठिकाणी खोल दिसत आहे व बाजूला आपणाला असं एक पाण्याचं टाकं भेटत आहे, परंतु हे पाण्याचं टाकं खाली आहे. गाळ काढला आहे पूर्ण याच्यातील. बोरगिरीच्या या पाण्याच्या टाकीमध्ये असणारी अशी विरगळ पाहायला भेटत आहे. वटवाघळांचे साम्राज्य जास्त आहे, त्यामुळे जास्त थांबू नका आल्यावर. ही पाण्याची टाकी व या लेण्या पाहून आता आपण गडाच्या दिशेने जात आहे व आता गडावर आपण गुढीपाडव्याची तयारी करणार आहे व गुढी बसवणार आहे. गडावर आले तर असं काय करू नका. जरी तुम्हाला वाटत असेल हे माझं नाव आहे, पण हे मी नाही लिहिलं, हे कुणी दुसऱ्याने लिहिलेलं आहे. चला आता आपण मुख्य गडावर जाऊ व गडावरचे अवशेष पाहून बाकीच्या सर्व वस्तू
सुंदर सुरेख काम केलं आहे हे गडावर. पहिला किल्ला असेल ज्या ठिकाणी अशी सोय केली आहे. पहिलाच किल्ला आहे आपण असंच पाहत आहे. प्रथम आपण गडावर जाऊ व गडावर येऊन नंतर आपण सर्व वास्तू पाहिल्यानंतर आपण मेन या ठिकाणी गुढी उभारणार आहे. आपणाला थोड्याफार देवदेवतांच्या मूर्ती अशा पाहायला भेटत आहेत. खालच्या बाजूस गेल्यानंतर आपणाला एक गुहा पाहायला भेटणार आहे. तीही आपण पाहून येऊ. थोड्याच अंतरावर आहे. येते खालच्या बाजूस गेल्यानंतर ती पाहून येऊ. हा प्राचीन पायऱ्या आहेत पहा अशा. गडाचा अवघड भागात हे पहा इकडं पाण्याचं टाक आहे ते पाहून येऊ. हे पहा असा या ठिकाणी मार्ग असावा. पाण्याचं टाक एक आहे. हे पहा असं पूर्ण भरलेलं आहे पाण्याचं टाकी. हा ही प्राचीनच मार्ग आहे. दगडात कोरला आहे तोही. गणेशाची मूर्ती पाणी पिण्यायोग्य आहे. आता आपण या बाजूचा जो मार्ग आहे ज्या ठिकाणी पायऱ्या आहेत खालपर्यंत जाण्यासाठी व खोबण्यासुद्धा आहेत अशा. हे पहा वर येण्यासाठी खोबण्यासुद्धा आहेत. म्हणजे पूर्णतः हा महादरवाजाच त्या काळी असावा. पायरी मार्ग खालपर्यंत आहे. वर येणारी ही प्राचीन आणि मूळ वाट असावी. व्यवस्थित असा मार्ग आहे. खालपासून दाखवू आपण आता पूर्ण वरपर्यंत. अशा खालपर्यंत पायऱ्या आहेत ह्या. आणि आपण आता अशा ह्या पायरी मार्गाने वर जाऊ. व्यवस्थित अशा खोबण्यासुद्धा आहेत. वर गेल्यानंतर ज्या ठिकाणी अवघड पॅच आहे त्या ठिकाणी खोबण्या आहेत. बोरगिरीवर आपण आत्ता पाहू शकतो या अप्रतिम असणाऱ्या या पायऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत व काही ठिकाणी खोबण्याची सुद्धा सोय करण्यात आली आहे. पावसात या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये, रिस्की आहे. परंतु आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण पूर्ण खालपर्यंत आलो आहे. हा एवढा जरा थोडा अवघड पॅच आहे. अवघड पॅच आहे जरा. हा अवघड पॅचमधल्या या पायऱ्या आहेत. मुख्य पायऱ्या असणाऱ्या काही ठिकाणी तुटल्या आहेत. अशा खोबण्यांची सोयीसुद्धा हात धरण्यासाठी ही अशी जागोजागी केली आहे. खूप मोठ्या प्रमाणात गडसंवर्धन बोरगिरी किल्ल्याचे करण्यात आले आहे. त्यामुळे पाठीमागच्या वेळेस आपण आलो होतो
त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वास्तू पाहायला भेटत आहे. हे पहा असा अवघड मार्ग. असंच आपण या शरभ शिल्पापाशी पोचलो. हे पहा हा महादरवाजाचा भाग असणार, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वास्तू पाहायला भेटत आहेत. आता शिल्प पाहून आल्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपणाला याची खूप मोठ्या प्रमाणात असणारी तटबंदी पाहायला भेटत आहे. सुंदर तटबंदी आहे. पाहिलं तर आपणाला या ठिकाणी कातळ कोरलेलं, या ठिकाणी बहुतेक पाण्याचं टाका असावं. व थोडं पुढं आल्यानंतर आपणाला एक यास पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. हे पहा असं मोठं आहे. याच्या पुढे आपण अजून जाऊन पाहू काय पाहायला भेटत आहे आपल्याला. वरच्या बाजूस तटबंदी आहे. पूर्ण हे पाण्याचा टाका असा बहुतेक. या बाजूला पूर्ण कातळ कोरलेला आहे. बाजूस तटबंदी दिसत आहे गडाची. चला या ठिकाणी परत जाऊन आपण मुख्य बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. आता हा कातळ कोरीव हे जे आहे ते पाठीमागच्या बाजूचं पाण्याचं टाकं पाहू शकतो. तसेच समोरच्या बाजूस त्या ठिकाणी थोडी तटबंदी आहे, तीही पाहता येते व्यवस्थित. व हे पाहून आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. हा जो रोड गेलेला आहे हा भीमाशंकर व पदरगड येथे गेलेला आहे. 7 किलोमीटरचा तो ट्रेक आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण पावसाच्या दिवसांमध्ये तो ट्रेक नक्कीच करू. खूपच एक आव्हानात्मक ट्रेक आहे तो. बरंच झाडी झुडपं व जंगलातून तो जाणारा रस्ता आहे. पावसाच्या दिवसात आपण नक्कीच करू. समोरच्या बाजूस शरभ शिल्प आहे व या रस्त्याने येऊन आपण खालच्या बाजूला गेलो होतो व पाण्याचं टाकं आणि ती कातळात असलेली तटबंदी पाहिली. व आता ह्या रस्त्याने आपण गडाच्या वरच्या भागात जाऊ. आपण आता थोडं जाऊ, बघू काय पाहायला भेटत आहे आपल्याला. मागच्या बाजूस तटबंदी आहे. चालून आपण मगाशी जी गडाची तटबंदी पाहिली ती ही आहे. अशीच आपल्याला ते लेणं किंवा भुयार जे आहे ते सापडलं नाही अजून. ठीक आहे, पाहू आपण. मारुतीच्या मंदिराच्या खालच्या साईडला येते. ठीक आहे, गुहा आहे. अशा या झाडी झुडपातून जात आहे. या रस्त्याने आपण वरती गडाच्या दिशेने जाऊ. गडाच्या तटबंदीचे अवशेष या खूप मोठ्या प्रमाणात एक पाठीमागच्या बाजू ढासळलेले पाहायला भेटत आहेत. मग वर येण्यासाठी आपल्याला आतापर्यंत हा तिसरा रस्ता आहे. 2 रस्त्याने आपण आता आलो व असा हा तिसरा रस्ता. पुन्हा या ठिकाणी आपण या पिंडींना आपण या पिंडींपाशी आलो. आता गडाला फेरफटका मारू
पाण्याची टाकी जी आहेत ती पाहू. गडाचा सर्वोच्च भाग असा होतो बालेकिल्ला. गडाचा घेरा छोटेखानी आहे, त्यामुळे गड पाहून पटकन होतो. 1 तासात आपला गडाचा पूर्ण परिसर पाहून पूर्ण होईल. पाण्याची टाकी वगैरे कोणत्या बाजूला आहेत ते पाहून घेऊ. तर मी खालच्या बाजूला जाऊ, या ठिकाणी काय आहे ते पाहू. बुरुजापाशी पोचून गेलो आपण. मगाशी आपण त्या ठिकाणी आलो होतो, त्या ठिकाणावरून आपण गेलो होतो माघारी. ही अशी ही तटबंदी बुरुजाचा भाग आहे. आता आपण अशीच समोरच्या बाजूने गडाच्या फेरीच्या जाऊ. पाणी टाकी आणि आपल्याला गडावर मुख्यतः जी गुहा लेणी आहे ती पाहायची आहे. गडाच्या पूर्ण पाठीमागच्या भागात आलो आपण आता. पाण्याचं टाक नाही लागलं अजून आपल्याला एक सुद्धा. खाली भोरगिरी गाव विहंगम नजारा पाहायला भेटत आहे. भोरगिरी गावाचा पावसात या ठिकाणचं सौंदर्य खूप सुंदर असतं. आपण त्या ठिकाणी जे शेवटचं घर आहे त्या ठिकाणी गाडी लावली होती व 10 मिनटात आपण या ठिकाणी आलो चालत. आणि तिथून पुढं आपला असा ट्रेक चालू झाला होता. एक 15 मिनटाचा ट्रेक आहे. 15 मिनटाच्या ट्रेकनंतर आपण पहिल्यांदा पाहतो ते वरती ज्या लेणी आहेत, महादेवाचं मंदिर लेणी त्या ठिकाणी, व नंतर आपण मुख्य बालेकिल्ल्यावर किंवा गडावर पोचून जातो. आपणाला अशी 6 ते 7 पाण्याची टाकी आहेत ती करायची आहेत. हे एक पाण्याचं टाक आहे असं. ह्याच्या खाली लेणी तिथं इथं पाहू शकतो आपण एक खांब टाका आहे. हे पाण्याचे टाकं पाहून आपण ह्याच्या पुढच्या बाजूला अजून पाण्याची टाकी आहेत ती पाहू. ते टाकं पाहून आल्यानंतर समोर या ठिकाणी एक टाकं असावं हे पाहू शकतो. असं पूर्ण आहे, परंतु या ठिकाणी हे झाकले टाकं पाण्याचं असं. तसेच लगेच आपणाला त्याच्या पुढच्या बाजूस अजून एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. हे पाहसे हे एक पाण्याचं टाकं आहे. आत्तापर्यंत 2 पाण्याची टाकी आपण पाहिली. आता वरच्या बाजूला जाऊ आपण. याच्या खालच्या बाजूस आपली जे लेणी आहेत, लेणी मंदिर ती आहेत. गडाला आपण आता पूर्ण वळसा घालत आहे. पाठीमागच्या बाजूने वळसा घालून फ्रंट बाजूला आलो आपण. तर या ठिकाणी सुद्धा पाण्याची टाकी आहे तीच पाहून आपण आता वरती बालेकिल्ल्यावर जाऊ. त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची टाकी आहेत. हे खांबटाका आहे, खूप मोठं आहे हे सुद्धा. वाव, अप्रतिम. हे पहा खूप मोठं पाण्याचं टाकं इथे. आतापर्यंत आपण 3 पाण्याची टाकी पाहिली व आता हे असं त्याच्याच बाजूला दुसरं म्हणजे 4 नंबर पाण्याचं टाकं आहे. 4 पाण्याची टाकी आपण आतापर्यंत पाहिली. हे सुद्धा खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. हे आपण आता टाकं पाहिलं. आता पुन्हा आपण आता काय करू, बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ आणि वर टॉपला जाऊन पाहू काही अवशेष भेटत आहेत का पाहिला.
वर आल्यानंतर आपण या ठिकाणावरून आलो होतो. ही अशी तटबंदी आहे गडाची फेरी पूर्ण आपण आता केली आहे. ही बुरुज तटबंदी आपल्याला वर जात असताना पाहायला भेटत होती. तिचेही गडाला वळसा घालून पुन्हा आल्यानंतर एक असं अजून एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. खामटाकं हे सुद्धा म्हणजे भोरगिरी गडावर जेवढी पाण्याची टाकी आहेत जवळपास सगळ्यांना खामटाकी आहेत. सर्व टाकी खामटाकी आहेत. या टाक्याचं खास वैशिष्ट्य म्हणले तर हे पाहू शकतो, इथे महादेवांची पिंड आहे. खूपच सुंदर महादेवाचे पिंड आहे. या टाक्याच्या पाशी आल्यानंतर आपण ज्यावेळेस भोरगिरीवर आला तर हे महादेवाचे पिंड आणि हे टाकं निश्चितच पहा. पण जर या झाडाची रचना पाहिली तर अशी आहे. खूप झाडावर झाड आलं आहे. एका झाडावर दुसरं झाड आलं आहे. खूपच जरा थोडं रिस्की आणि भीतीदायक वाटत आहे. आता हे सर्व वास्तू पाहत पाहत आपण पुन्हा पोचून जातो. पहिला ज्या ठिकाणी आपण स्टार्ट करतो त्या ठिकाणी पोचून जातो. हे पहा, आपण गडाची फेरी या ठिकाणी चालू केली होती. पुन्हा आपण आता या ठिकाणी आलो म्हणजे आपण सर्व गड चारी बाजूने व्यवस्थित पाहिला आहे. आता बालेकिल्ल्याच्या दिशेने मुख्य वर बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. वरच्या बाजूस काय अवशेष आहेत ते पाहू. वरच्या बाजूस एक पाण्याचं टाक आहे किंवा तलाव आहे. वर टॉपला असा आपणाला एक तलाव पाहायला भेटतो. टाकं नाही तलाव या. हे आता आपण टाकं पाहिलं व याच्यानंतर आपण जो गडाचा सर्वोच्च भाग किंवा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी एक आपणाला बसण्यासाठी चांगली सोय केली आहे. त्या ठिकाणी हे पहा, हा तलाव गडाचा सर्वोच्च भाग. गडमाथा आपण बोलू शकतो याला. गडमाथ्यावर आपल्याला एक असं हे बस भेटत आहे पाहायला. ठिकाणी एक अशी समाधी आपल्याला पाहायला भेटत आहे. पूर्ण पाहिलेलं आहे व आता आपण गडावरचं मुख्य काम जे आपण करण्यासाठी आलेलो ते करणार आहे व आपण गडावर गुढी बसवणार आहे. तर सुरू करूया. सामान यूज करायचं दोरी बिर पाहणार. केले चालू मी. तिथं गुढी लावण्यासाठी नाही त्यामुळे आपण खोबरं व गुळ लावणार आहे. ट्राय बट डोंट क्राय. खाली स्वस्ती काढू पुन्हा.
आपण आता स्वस्तिक आणि ओम काढला आहे. व्हेरी गुड. आपली गुढीसुद्धा तयार झाली आहे. आता आपण अगरबत्ती लावून पूजा करणार आहे. येथील जो कचरा आहे तोही आपण पिशवीत भरूया सगळा. आजूबाजूला जरी कचरा दिसला तोही भरून घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपक काल कानी कुंडल मोती हार दिवा लावला तुळशी पाशी उजेड पडला देवापाशी. आता आपली गुढी उभारलेली आहे आपण, व आता खूपच जरा चांगलं वाटत आहे. म्हणजे सण आपण किल्ल्यावर साजरा केला. पहिला सण असा आहे जो आपण किल्ल्यावर साजरा करत आहे. तर अशीच आपण सण आपल्या गडप्रेमी लोकांवर व आपल्या गडांवर साजरा करणार आहे. तर आपल्या चॅनलवर राहता. खूपच एक चांगला अनुभव आला आज आपल्याला गुढीनिमित्त. आपल्या हिंदू धर्मातील आज नववर्षाचा पहिला दिवस आहे व नववर्षाच्या पहिल्या दिवशी आपण आलो आहे भोरगिरी किल्ल्यावर व या ठिकाणी आपण आज गुढी उभारून आपली गडाची सफर पूर्ण करत आहे. खाली लाव खाली. भिजला अर्ध तर. मारुती मंदिराकडे जाऊ आपण. या ठिकाणी मारुती मंदिर आणि गुहा पहिला भेटत आहे. भोरगिरी किल्ल्यावर
आता आपण गुढी बसवलेली आहे व आता आपण गडही सुद्धा पाहिलेला आहे. आता पेटपूजा करून निघूया. चला, आपण गडाचा जो मुख्य भाग आहे किंवा टॉपचा भाग आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आपली पेटपूजा करू व गड फेरी पूर्ण करू. मागच्या वेळेस आम्ही इथपर्यंत आलेलो व मस्तपैकी इथे निवांत बसलेलो आहे व पेटपूजा सुद्धा करणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात खास असे आयटम खायचे असतात. अप्रतिम. 2 मिनिटात एवढ्याचा भुगा सुद्धा केलेला आहे. आता एवढं राहिलेलं आहे तेही खाऊया व हे साली आपण येथेच टाकू, म्हणजे पक्षी प्राणी वगैरे येऊन त्याला खाऊन टाकतील. आपली गडफेरी पूर्ण झालेली आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे. येथे एक पाण्याची टाकी आहे. चला, आपण आता ज्या गडावरच्या लेणी आहेत त्या पाहून घेऊ. पाण्याची टाकी आपण पाहिली, आपण आता सकाळी या बाजूने बी आपण येताना पाहिली आहेत. पाण्याचा आतील भाग दाखवण्याचा राहिला होता, हाच आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि दुपारचे आता 1 वाजले आहेत, तरीसुद्धा आपणाला या ठिकाणी खूप थंडावा आहे. गरमी जास्त जाणवत नाही. गावातून दौरा सुरू केल्यानंतर 10 ते 15 मिनिटापासून आपण या लेणीपर्यंत पोहोचून जातो व लेणीपासून वर गडावर 5 मिनिटं पुरेशी आहेत. तर आता आपण लेणी पाहायला जाऊया. चला, खूपच सुंदर आणि अप्रतिम असणाऱ्या लेणी आज आपण पाहणार आहे. खाली गाव पाहू शकतो आपण, जबरदस्त. याही ठिकाणी आपल्याला लेण्या पाहायला भेटतात. आपण त्या प्रथम मेन करू, नंतर येताना या लेण्या पाहून घेऊ. या अशा वाटेमधून आपल्याला लेणीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे.
हे बघ आता दिसतंय का, तोंडात जबडा उघडलेला दिसतोय का. आणि हे बघ आता हा पाय बघ इथं, हा मागचा पाय, तो मागचा त्याच्या मागचा पाय आणि वर शेपूट. हे बघ इथं दिसलं का सर वाघाचा. मुख्य लेणी पाहून आल्यानंतर आपण आता ही लेणी पाहण्यासाठी आलो आहे. पाण्यामध्ये आहे ती लेणी, महालक्ष्मीचे मंदिर आहे. हे पहा, हे पाणी पिण्यायोग्य आहे. या ठिकाणचं आपणाला पाणी प्यायचं आहे आता. व याच्या बाजूला आपणाला हे महादेवाचं मंदिर आहे, पिंड आहे. व हे एक पाणी टाक पाहायला भेटत आहे. याच्या छोट्याशा रस्त्यातून आत जायला मार्ग आहे. हे पहा, त्रिशूल व हे पाण्याचं टाक. हे आता हा जो पाण्याचा टाक्याचा समोर पिण्यायोग्य पाणी आहे. हे पहा, आता आपण या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात जाणार आहे. पायाला एवढं थंड लागत आहे खूप. हे पहा, बापरे पाणी किती थंड आहे. हे असं पाण्यातलं मंदिर आपल्याला कल्याणगड, नांदगिरीचा किल्ला व भविष्य माता गड येथे सुद्धा भेटतो. पाण्यामध्ये देवीची मूर्ती आहे व त्याच्या बाजूला आपल्याला अशी एक मूर्ती पाहायला भेटत आहे. आपण आता बोरगिरीच्या लेणीमध्ये आलो आहे. हे पाहू शकतो, या लेणीमध्ये व्यवस्थित अशी लेणी आहे. पूर्ण लेणी पाहणार आहे आपण. असा भाग.
12 ज्योतिर्लिंग आहेत या ठिकाणी. व्याघ्रशिल्प, एक असा रूम आहे. भोरगिरी लेणी, महालक्ष्मी मंदिर आहे. प्राचीन पटखेड. आता आपण भोरगिरी हा गड पाहून परतीच्या प्रवासाला निघतच होतो व लेण्यांमध्ये आपल्याला वाडागाव येथील मित्र भेटलेले आहेत. तर ओळख करून घेऊया. दादा नाव काय आपलं? यश मोरे, यश मोरे. दर्शन चव्हाण, मयूर भोई, ओके. अभिजित चव्हाण. दादा तुझं नाव काय? ओम चव्हाण. अच्छा अच्छा. ओम चव्हाण आणि जय यांचं सेम क्लास आहे, 8 क्लास. धन्यवाद. हे भोरगिरीचं मंदिर आहे व त्याच्यामध्ये पाणी जे पिंडीच्या तिथं पाणी जाण्याची सोय आहे व ते पाणी पडण्याची बाहेर सोय अशी या ठिकाणी आहे. या ठिकाणावरून पाणी बाहेर येतं. या भोरगिरीच्या किल्ल्यावर आल्यावर हे नक्की करा. भोरगिरीच्या लेण्या या ठिकाणी आहेत. जरूर आणि अवश्य करण्याजोग्या या लेण्या आहेत. आता आपण सकाळी 10 वाजता ट्रेक चालू केला होता व आता 2:30 वाजले आहे. पूर्ण किल्ला पाहून आपण आता खाली आलो आहे भोरगिरी गावामध्ये. किल्ला पाहून आल्यानंतर गावामध्ये आपण मंदिर आहे, त्याच्या बाहेरच्या बाजूस आपल्याला खूप या अज्ञात वीरांच्या समाध्या पाहायला भेटत आहेत. बरं माहिती सांगतील आपल्याला या मंदिराबद्दल.
काका सांगा का माहिती काय? या बोरे शंकर तिथेच कुठे जेवायची सभा भरली हम्म, तेव्हा बोरेला तिथूनच गेला हम्म. वर वरती भीमाशंकरला. बेमशा कोथरूडला गेला हां आणि कोथरूडपाशी तिथे तपश्चर्याला बसला हां. आणि तिथं गुप्ती होऊन प्रगट झाला मानवाला दर्शन घ्या बरं बरं बरं. काय. हां आणि त्याच्यानंतर पार्वती म्हणली शंकरा तू इथं आई अरण्यात बसलेली तुझ्यापाशी कोणी काय. तर मला पार्वती शंकरा मी गुप्तरूपी होतो आणि मानवाला प्रगट होतो दर्शन घ्या. तेव्हा तो प्रगट झाला मानवाला दर्शन. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. तिथं गणपतीचं मंदिर आहे. हां तर गणपतीचं मंदिर आता गुप्त महादेव केल्यानंतर हां. शंकरचं दर्शनच झालं म्हणाले. हो हो बरोबर. हां. मेन ठिकाण मेन ठिकाणी आहे ना हम्म, तर गुप्ताच आहे हम्म. काय. गुप्तलिंग मंदिर आहे वर. हा पिंड आहे पिंड पिंड हो हो. तर वर गेल्यानंतर माथे होते त्या शंकरच्या तिथं भीमा नदी हम्म. उगम पावली. भीमा नदी हो. तर ती घामाची तयार झाली देहादुधाच्या मागं पूर्वी उकळ्या निघत होत्या तिथं हम्म. काय. तिथं उकळ्या निघाल्यानंतर तिथूनच ती उगम पावल्यानंतर मग भीमा निघाली मठातूनच शंकराच्या जटातून. हम्म. जटातूनच ही भीमा नदी खाली आली बरोबर. काय. हीच पंढरपूरला चंद्रभागा नाव ठेवली. हो खरं आहे. भीमा आली चंद्रभागा. हो चंद्रभागा नदी नाव आहे पुढं. हा, हा. बरोबर ठीक आहे चला या खाली- खाली चंद्राचा आकार दिला. हो हो हो. आता आपण ते मंदिराचे दर्शन घेऊ व्यवस्थित. प्राचीन मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर आपणाला गणेशाची एक मूर्ती पाहायला हे भेटत साक्षी आहे. गणेश हां. हा. आणि पार्वती म्हणली हम्म, शंकरा हम्म, आपल्याला मूळ दर्शन तिथे नाही. हम्म. तर मग म्हणलं पार्वती मी काही तुझ्या सांगा लग्न केलं पण मी अंगीकार काही करणार नाही. हम्म. तर मी तू आंघोळीला बस आणि पाठण घास तुझी त्या मळाचा पार्वतीनं गणपती म्हणावं. बरोबर. तोच शंकराचा साक्षी मुलगा गणपती. गणपती बरोबर. ओके ओके. असे हे आणि भीमा नदी काठी असणारे गिरी हे गाव आहे व भोरगिरी गावामध्ये आपण आता पाहत आहे हे कोटेश्वर महादेवाचे मंदिर आपण पाहत आहे. मंदिराचा इतिहास आपण काकांकडून आता ऐकून घेतला व आता मंदिराच्या आजूबाजू काळूपारधी नाव आहे माझं. काय नाव? काळूपारधी. काळूपारधी हे हे शंकराचे पूर्वीचे परंपरांचे मानकरी आहे. तिच्याशिवाय पालखी शंकराची नेती नाही कोणी. अच्छा 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 अच्छा. म्हणजे तुम्हाला मान आहे पालखीचा. हा. अच्छा अच्छा अच्छा. वा 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 मस्त. वर्षाला 3 वाऱ्या पालखीचा मानकरी. होय वा वा वा. काय. खूपच छान. हा. या ठिकाणी आपणाला एक आणि ही भैरीनाथ मंदिराचं आहे. हा. व आपण ज्यावेळेस मंदिरात प्रवेश करतो त्या ठिकाणी आपण गणेशपट्टी पाहू शकतो व असं एक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. व आपण बाजूला एक पाहिलं तर ही कोणती मूर्ती काका? ती भगवंताचीच आहे भगवान. पण ती पार्वतीचीच आहे मूर्ती. बरं बरं चला आता मंदिरात जाऊन मंदिरात दर्शन घेऊन आपण बाकीचा वास्तू पाहू. आत आल्यानंतर आपणाला महादेवाचे कोटेश्वर महादेवाचे सुंदर आणि विलोभनीय दर्शन होत आहे. हे पहा. मंदिरात नक्षीकाम पाहू शकतो आपण पूर्णतः चारी बाजूला व्यवस्थित असं दिवाबत्तीची सोय सुद्धा आहे. बाजूला आपल्याला असं एक मूर्ती आहे. आता कोटेश्वर महादेवाचे आपण दर्शन घेऊ व दर्शन घेऊन आपण आता भीमा नदीच्या पात्रात जाऊ जवळ जाईल आणि बाकीचे अवशेष पाहून घेऊ. चला काका. आता बाजूला असणारे हे
महादेवाच्या मूर्ती पाहायला भेटत आहेत व्यवस्थित अशा, व खाली आपणाला भीमा नदीचे पात्र पाहायला भेटत आहे. भीमाशंकरला उगम पावणारी भीमा नदी हां पंढरपूरला जाऊन तिचे नाव चंद्रभागा होते. चंद्राचा आकार दिला ना. चंद्राचा आकार आहे त्याच्यामुळे हां. त्या ठिकाणी तिला चंद्रभागा असे नाव आहे. हां वर भीमा नदी खाली चंद्रभागा. हां, पंढरपूरच्या पुढे तिला चंद्रभागा या नावाने भीमा आणि चंद्रभागा अशा नावाने ओळखले जाते. नदी म्हणजे तो शंकराची मांडणूक आहे. हां काय हां म्हणजे तो नदीतच आहे ना. हां हां. जेठानी गेला हो हो हो. आपण रस्त्यानं जातो ते काहीतरी खुंटी येतोच ना. तसेच ही साळुंका तो तयार करीत गेला. अच्छा 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 असं आहे. इथून साळुंका तयार करीत गेला हां, तो पार भीमाशंकर उगमापर्यंत. उगमापर्यंत. भीमा उगम. बरोबर. भीमा उगम स्थान सुद्धा हे आपल्या खेड तालुक्यात आहे. हो, खेड तालुक्यात आहे. काय? हो हो. तर ते कळमजाई मंदिराकडे जात असताना आपणाला या ठिकाणी मंदिराचे हे असे अवशेष पाहायला भेटत आहेत व कळमजाई मंदिरात आपण आता दर्शन घेऊन येऊ. हे पहा, अशी एक वास्तू पाहायला भेटत आहे इथे. कळमजाईचे मंदिर.